आपण या लेक्चरमध्ये आज शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमधील काही महत्त्वाचे कन्सेप्ट या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचं प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे रिप्रेझेंटेशन केलं होतं ते रिप्रेझेंटेशन आपण कसं केलं होतं ते पाहूया. ठीक आहे. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनला आपण जनरली अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. मग हे काय झाला, हा रेजिस्टन्स झाला, हा इंडक्टन्स झाला, हा काय केला हो, लोड एंडला आपण लोड कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. मग हे शॉर्ट ट्रान्समिशनमध्ये जे आपण रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स घेतो ते कसे घेतो, आपण लंप्ड पॅरामीटर घेतो. मग लंप्ड पॅरामीटर का घेतो तेही आपण पाहिलं होतं. लंप्ड पॅरामीटरची डेफिनेशन म्हणजे लंप्ड म्हणजे काय आहे ते पाहिलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो लोड आहे, रिसिव्हिंग एंडला जो लोड कनेक्ट केलेला आहे त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपण काय घेतो, व्होल्टेज VR घेतो आणि जो करंट आहे रिसिव्हिंग एंडला फ्लो होणारा तो आपण IR घेतो. मग जर ही जी शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे याच्यामध्ये शंट कपॅसिटन्स आपण काय करतो, जनरली निग्लेक्ट करतो. कारण ह्या लाईनची लेंथ किती आहे, खूपच कमी लेंथ असल्यामुळे काय करतो, त्याला आपण निग्लिजिबल आहे किंवा त्याला निग्लेक्ट करतो. ठीक आहे. जर असं असेल तर मग याचं आपण जर KVL इक्वेशन याचं लिहायला गेलो तर KVL इक्वेशन कसं लिहिलं होतं आपण, KVL VS इज इक्वल टू VR प्लस IR इंटू Z. हा जो Z आहे, हा Z म्हणजे काय हो, या सर्किटचा टोटल इम्पिडन्स आहे. ठीक आहे. हे जर शॉर्ट ट्रान्समिशन आहे, ह्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स त्याला आपण काय म्हणतो, Z असं म्हणतो. मग त्या झेडलाच आपण VR प्लस IR इंटू R प्लस JXL असं लिहितो. त्यालाच आपण VR प्लस IR इंटू R प्लस IR इंटू JXL असं रिप्रेझेंटेशन करत होतो. ठीक आहे. मग जर याची फेजर डायग्राम आपल्याला फेजर रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण काय करत होतो, याचं फेजर रिप्रेझेंटेशन आपण काय केलं होतं, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, IR हा रेफरन्स घेतला होता. म्हणजे रिसिव्हिंग एंडचा जो करंट आहे त्याला रेफरन्स घेतलं होतं. हा जर सर्किट लॅगिंग आहे असं कन्सिडर केलं तर VR ह्याला काय होत होतं, लीड होणार होता. ठीक आहे. त्याचबरोबर VR नंतर काय येणार होतं, IR इंटू R म्हणजे हा IR कशाच्या फेजमध्ये येणार होता हो, IR इंटू R जर मल्टिप्लिकेशन केलं असतं तर आपल्याला IR इंटू R ही टर्म भेटली असते. ठीक आहे. आणि हा जो J इंटू XL इंटू IR आहे तो काय करणार आहे, या फेजरला काय करणार होतो, 90 डिग्रीनं काय करणार होता, लीड करणार होता. ठीक आहे. हे काय झाली, अशा पद्धतीने आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फेजर ड्रॉ केले होते. ठीक आहे. मग ह्या फेजरमध्ये ही जी झाली मॅग्निट्यूड VS झाली. मग हे जर आपण पॉईंट डॉटेड लाईनने कनेक्ट केले तर आपल्याला या ठिकाणी काय भेटत होतं बघा. ठीक आहे. तर याला नाव दिलं आपण OABCD. जर याला आपण अशी नावं दिली तर आपल्याला हा काय भेटतो, एक राईट अँगल ट्रायंगल भेटतोय. मग या दोन्ही मधला अँगल VR आणि IR मधला अँगल त्याला आपण रिसिव्हिंग एंडचा अँगल असं म्हणतो. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो VS आहे आणि हा IR आणि हा जो IS आहे आणि IS आणि IR काय आहे तो या ठिकाणी सेमच आहेत का, कारण सर्किट कसं आहे आपलं, सिरीज सर्किट आहे. जर असं असेल तर मग या IRलाच मी काय म्हणू शकतो, IS म्हणू शकतो. मग जर असं असेल तर या दोघांमधला अँगल VS आणि हा IS मधला अँगल काय असणार आहे हो, phi S असणार आहे. ठीक आहे. जर असं असेल या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काढायचं बघा, OB इज इक्वल टू काय असते, अंडर रूट ऑफ OA चा स्क्वेअर प्लस OB चा स्क्वेअर पायथागोरस थेरमनुसार. किंवा जर फेजर फॉर्ममध्ये लिहायला गेलो तर फेजर फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो बघा, VH चा बार, या VH चा बार इज इक्वल टू OA प्लस हा जो AB आहे त्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. मग ह्या OA ला आपण काय केलंय, दोन पार्टमध्ये स्प्लिट केलेलं आहे. त्यालाच आपण OD प्लस DA हा काय झाला आपला OA झाला. सिमिलरली हा जो AB आहे, हा AB सुद्धा काय हो, दोन पार्टमध्ये डिवाइड आहे. म्हणजे A आणि C आणि C आणि B म्हणजे A and C प्लस
सी अँड बी याचं फर्दर डिव्हिजन केलं होतं. मग हा ओडी काय रिप्रेझेंट करतो? ओडी काय हो, या व्ही आरचा काय होता? हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट होता. मग त्याला आपण कसं लिहिलं होतं? व्ही आर कॉस ऑफ फाय आर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट होता ह्या व्ही आरचा. सिमिलरली हा रिप्रेझेंट काय करत होता हो? आय आर इंटू आर हाच रिप्रेझेंट करत होता. आय आर इंटू आर. ठीक आहे. व्ही एस प्लस ऑफ राहिलं काय हो? हा ए बी राहिला. मग हा ए बी कसा होता? ए सी. ए सी काय रिप्रेझेंट करतो? या व्ही आरचा काय आहे? हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे. म्हणजेच व्ही आर साइन ऑफ फाय आर प्लस सी बी रिप्रेझेंट काय करत होता हो? सी बी रिप्रेझेंट करत होता आय आर इंटू एक्सेल. हे आपण जी मॅग्निट्यूड आहे याची आपण अशी मॅग्निट्यूड पाहिले होते. जर हा पायथागोरसचा थेरम अप्लाय केला असता तर याला आपल्याला काय करायला लागला असतो? याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, याचं काय करायला लागलं असतं? आपल्याला अंडर रूट घ्यावं लागलं असतं. म्हणजेच आपण काय करत होतो? याचा स्क्वेअर प्लस ऑफ याचा स्क्वेअर आणि या दोन्हीचा ब्रॅकेटमध्ये काय करत होतो? आपण याचा स्क्वेअर रूट घेत होतो. म्हणजे अशी व्हॅल्यू आपण काल कॅल्क्युलेट केली होती. व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्ही आर कॉस फाय आर प्लस आय आर इंटू आरचा होल स्क्वेअर प्लस व्ही आर साइन ऑफ फाय आर प्लस आय आर इंटू एक्सेलचा होल स्क्वेअर. असे आपण मॅग्निट्यूड काल व्ही एसचे आपण काय केले होते? कॅल्क्युलेट केले होते. मग याच्यामध्ये हा जो फाय एस रिप्रेझेंट करतोय तो फाय एस काय रिप्रेझेंट करतोय? हा फाय एस अँगल बिटवीन सेंडिंग व्होल्टेज अँड सेंडिंग करंट, म्हणजे सेंडिंग व्होल्टेज आणि सेंडिंग करंट मधला अँगल रिप्रेझेंट करतोय. मग त्यालाच आपण सप्लाय पॉवर फॅक्टर अँगल फाय एस असंही म्हणू शकतो. मग त्या फाय एसची व्हॅल्यू जो सप्लाय पॉवर फॅक्टर अँगल आहे फाय एस इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, आपण टॅन इनवर्स ऑफ काय करणार आहे? समोरची बाजू डिवायडेड बाय लगतची बाजू. मग समोरची बाजू काय होती हो? हा जो ए सी प्लस ओ बी, म्हणजे त्याला आपण कसं लिहिलं होतं? याला हा व्हर्टिकल कॉम्पोनंट व्ही आर साइन ऑफ फाय आर प्लस आय आर इंटू एक्सेल डिवायडेड बाय लगतची बाजू काय असणार आहे हो? याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्ही आर कॉस ऑफ फाय आर प्लस आय आर इंटू आर. ठीक आहे. हा काय भेटला आता आपल्याला? सप्लाय पॉवर फॅक्टर अँगल, म्हणजे सप्लायचा पॉवर फॅक्टर अँगल आपल्याला अशा पद्धतीने भेटला होता. त्याचबरोबर जो फाय आर आहे हा फाय आर काय रिप्रेझेंट करतोय? त्याचबरोबर सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर आहे कॉस ऑफ फाय एस. आपण कॅल्क्युलेट कसा करतो? आपल्याला कॉस ऑफ फाय एस पाहिजे. फाय एस जर बोलायचं असेल तर व्ही एस आणि आय आर मधला अँगल आहे किंवा व्ही एस आणि आय एस मधला अँगल आहे. मग आपण काय घेतो? ओ ए डिवायडेड बाय काय असणार आहे? हा ओ बी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी व्ही आर कॉस ऑफ फाय आर प्लस ऑफ आय आर इंटू आर डिवायडेड बाय कर्ण काय असणार आहे हो? कर्ण व्ही एस. असा आपण सेंडिंग एंडचा काय करू शकतो? पॉवर फॅक्टर अँगल आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचबरोबर सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर अँगल आपण याही पद्धतीने काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. हे आपण जनरल डिस्कशन या ठिकाणी पाहिलं होतं. ठीक आहे. यानंतर आपण काय पाहिलं होतं? ह्या जे शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे या शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे जे एबीसीडी पॅरामीटर असतात ते एबीसीडी पॅरामीटर कसे येत होते तेही आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मग ते पाहत असताना आपण पाहिलं होतं की जे ए बी सी डी होते पॅरामीटर ते कसे आले होते हो? 1 झेड 0 1 अशा पद्धतीने ते आपल्याला एबीसीडी पॅरामीटर आले होते. मग आपण व्होल्टेज रेग्युलेशन फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन तेही पाहिलं होतं. त्याची व्हॅल्यू काय आहे ती हो? व्ही आर 0 मायनस व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100 जे की आपलं व्होल्टेज रेग्युलेशन होतं. मग व्ही आर 0ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट कशी केली होती? व्ही एस डिवायडेड बाय ए मायनस ऑफ व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100 आपल्याला काय भेटलं होतं? पर्सेंटेज रेग्युलेशन भेटलं होतं. मग जर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये ए इज इक्वल टू 1 असेल, ज्यावेळेस आपण एची व्हॅल्यू या ठिकाणी 1 ठेवत होतो त्यावेळेस जे व्होल्टेज रेग्युलेशनचा आपल्याला फॉर्म्युला भेटत होता तो व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा रोल प्ले करणार होता. तो व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आपल्याला व्ही आर is equal to Vs minus VR divided by VR into 100 हा आपला फॉर्म्युला भेटला होता. आणि हा फॉर्म्युला फक्त आपल्याला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठीच व्हॅलिड होता. दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड only for
शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, म्हणजे फक्त शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी या फॉर्म्युलाचा आपण यूज करू शकत होतो. का? कारण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्येच फक्त एची व्हॅल्यू काय असते हो 1 असते. बाकीच्या ट्रान्समिशन लाईनमध्ये एची व्हॅल्यू त्या ठिकाणी 1 असू शकत नाही. म्हणून VS डिवायडेड बाय 1 केलं तर आपल्याला VS भेटणार होता. हे फॉर्म्युला हे आपण त्या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिला होता. जर आपल्याला अप्रॉक्सिमेट सेंडिंग एंड व्होल्टेज VH ची व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर ते अप्रॉक्सिमेट सेंडिंग एंड व्होल्टेज आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो तेही आपण या ठिकाणी आता पाहूया. ठीक आहे, हे जे फेजर डायग्राम रिप्रेझेंट केलेलं आहे या फेजरलाच मी अप्रॉक्सिमेट फेजर डायग्राम रिप्रेझेंट केली. त्यानुसार म्हणजे अप्रॉक्सिमेट सेंडिंग एंड व्होल्टेज आपण जर कॅल्क्युलेट करायला गेलो इन केस ऑफ लॅगिंग लोड तर ते कशा पद्धतीने असू शकतं तेही आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे, या ठिकाणी काय करतोय बघा, मी या ठिकाणी जो VR आहे त्या VR ला मी काय करतोय रेफरन्स घेतोय. सपोज ह्या VR ला मी रेफरन्स घेतलं. जर लोड हा माझा इंडक्टिव्ह असेल तर करंट काय करणार आहे हो, हा करंट काय करणार आहे या VR ला काय करणार आहे लॅग करणार आहे. दोन्ही मधला अँगल काय झाला हो फायर अँगल झाला. जर VR याला लॅग करणार IR याला लॅग करणार असेल तर IR इंटू R चा प्रोडक्ट कसा होणार आहे हो, IR इंटू R चा प्रोडक्ट आपल्याला अशा पद्धतीने भेटणार आहे. मग आपण VS इज इक्वल टू काय लिहिलं होतं VR प्लस ऑफ I इंटू Z असं लिहिलं होतं. मग Z मध्ये जो दुसरी टर्म येणार होती JXL ही काय करणार आहे हो याला 90 डिग्रीनं या ठिकाणी लीड करणार आहे. ही टर्म काय आली IR इंटू XL. ही टर्म अशा पद्धतीने आल्यानंतर आपण जर हा ट्रायंगल कनेक्ट केला असता तर हा व्हॅल्यू आपल्याला काय आली असती हो, ही VH ची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली असते भेटली असते. मग या ठिकाणी जर अप्रॉक्सिमेट सेंडिंग एंड व्होल्टेज या ठिकाणी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं तर आपण कसे त्याची व्हॅल्यू लिहितो, अप्रॉक्सिमेट सेंडिंग एंड व्होल्टेज, अप्रॉक्सिमेट सेंडिंग एंड व्होल्टेज फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन कसं लिहितो, VS इज इक्वल टू VR प्लस IR इंटू कॉस ऑफ फायर, IR इंटू R इंटू कॉस ऑफ फायर प्लस IR इंटू X साइन ऑफ फायर. अशा पद्धतीने आपण जे सेंडिंग एंड व्होल्टेज आहे त्या सेंडिंग एंड व्होल्टेजला आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो. मग हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला फक्त लॅगिंग लोडसाठीच ॲप्लिकेबल आहे. हा फॉर्म्युला लीडिंग लोडसाठी या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही आहे. जर मग असं असेल तर आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन जे भेटतंय ते व्होल्टेज रेग्युलेशन कशा पद्धतीने भेटतंय हेही पाहणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. मग व्होल्टेज रेग्युलेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं बघा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या VS मायनस VR डिवायडेड बाय VR इंटू 100 असं असेल तर जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे या व्होल्टेज रेग्युलेशनचा मिनिंगच काय आहे हो, व्होल्टेज रेग्युलेशन माने की फ्लक्च्युएशन इन रिसिविंग एंड व्होल्टेज, म्हणजे रिसिविंग एंड व्होल्टेजमध्ये किती अमाऊंटचं फ्लक्च्युएशन आहे त्याला व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. मग जर असं असेल तर सेंडिंग एंड व्होल्टेजमध्ये आणि रिसिविंग एंड व्होल्टेजमध्ये किती डिफरन्स आहे ते शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन अशा पद्धतीने भेटणार आहे. मग जर हा VR चा आपण अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला या ठिकाणी पुट केला तर आपल्याला काय भेटतंय बघायचं आहे. आपण बघा आता हा जो VH चा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू VH ची मॅग्निट्यूड काय असणार आहे ही असणार आहे बरोबर, म्हणजे VR प्लस IR इंटू R कॉस ऑफ फायर प्लस IR इंटू XL साइन ऑफ फायर. ठीक आहे, डिवायडेड बाय हा मायनस राहिला बरोबर, मायनस ऑफ VR डिवायडेड बाय काय असणार आहे VR इंटू 100. हा फॉर्म्युला आपण भेटला. मग हा VR आणि हा VR या ठिकाणी कॅन्सल झाला. आपल्याला टर्म काय राहिले आपल्याकडे, व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू IR इंटू R कॉस ऑफ फायर प्लस IR इंटू XL साइन ऑफ फायर डिवायडेड बाय VR काय या ठिकाणी रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे. हा फॉर्म्युला फक्त आपल्याकडे राहिला आणि हा फॉर्म्युलाच या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. जर मग असं असेल या जर फॉर्म्युलाला आपण जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो बघा. या फॉर्म्युला आणखी आपल्याला सिम्प्लिफाईड भाषेमध्ये लिहायचं असेल तर सिम्प्लिफाय आपण कसं करू शकतो. हा जो IR आहे हा IR जर डिनॉमिनेटरमध्ये घेतला आपण ह्या VRच्या डिवाइडमध्ये घेतला तर काय भेटणार आहे बघा, व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू IR ला आपण काय करतोय डिनॉमिनेटरमध्ये घेतोय म्हणजेच R कॉस ऑफ फायर प्लस XL साइन ऑफ फायर डिवायडेड बाय
आपण काय करतोय बघा, ह्या IRला या V/R च्या डिनॉमिनेटरमध्ये घेतोय, म्हणजेच VR डिवायडेड बाय IR. ठीक आहे, आपल्याला अशी क्वांटिटी भेटते. जर असं असेल VR डिवायडेड बाय IR म्हणजे काय आपल्याला भेटते, एक रेजिस्टन्सची व्हॅल्यू भेटते. त्या रेजिस्टन्सला आपण बेस व्हॅल्यू असं म्हणू शकतो. ठीक आहे, जर ही बेस व्हॅल्यू असेल या तर या बेस एनी क्वांटिटीला म्हणजे ॲक्च्युअल क्वांटिटीला जर आपण बेस क्वांटिटीनं डिवाइड केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण काय म्हणतो, पर्सेंटेज व्हॅल्यू किंवा पर युनिट व्हॅल्यू असं म्हणतो. जर मग असं असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी कसं भेटणार आहे, R डिवायडेड बाय R म्हणजेच या ठिकाणी RPU कॉस ऑफ फायर प्लस XPU इंटू साइन ऑफ फायर डिवायडेड बाय ही जी खालची टर्म आहे ते टर्म काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. का, कारण ही जी आहे ती आपण बेस व्हॅल्यू आहे कन्सिडर केलं, बेस व्हॅल्यू ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवाइड बाय बेस व्हॅल्यू केलं तर आपल्याला RPU भेटणार आहे. इंटू जर आपण याला 100 केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार आहे, पर्सेंटेज R कॉस ऑफ फायर प्लस पर्सेंटेज X साइन ऑफ फायर. ठीक आहे, हे व्होल्टेज रेग्युलेशनचा आपल्याला फॉर्म्युला भेटणार आहे. मग तो व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहूया. तो फॉर्म्युला काय आला बघा, व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू पर्सेंटेज R कॉस ऑफ फायर प्लस पर्सेंटेज X साइन ऑफ फायर. हा फॉर्म्युला आपल्याकडे व्होल्टेज रेग्युलेशनचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला या ठिकाणी भेटलेला आहे. या इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यावर आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन असतात. मग हा जो व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आलेला आहे तो व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला फॉर लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडसाठी आलेला आहे. ठीक आहे, आपण कन्सिडर करतानाच केलं होतं की माझा लोड इंडक्टिव्ह आहे म्हणून मी काय करतोय, जो करंट IR आहे तो IR काय करतोय, VR ला लॅग करतोय. जर मग असं असेल तर हा फॉर्म्युला लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडसाठी झाला. जर मला हाच फॉर्म्युला लीडिंग पॉवर फॅक्टर लोडसाठी लिहायचा असेल तर पर्सेंटेज R कॉस ऑफ फायर मायनस पर्सेंटेज X साइन ऑफ फायर. ज्या वेळेस मी हा जो फायर आहे हा फायर या ठिकाणी निगेटिव्ह घेतोय त्यावेळेस मला काय भेटतो, त्यावेळेस जो मला पर्सेंटेज रेग्युलेशन भेटणार आहे त्यालाच मी काय करणार आहे, दिस पर्सेंटेज रेग्युलेशन फॉर लीडिंग पॉवर फॅक्टर लोड म्हणजे लीडिंग पॉवर फॅक्टर लोडसाठी मला व्होल्टेज रेग्युलेशन अशा पद्धतीने भेटतंय. मग जर असं असेल तर मी एकाच फॉर्म्युल्यामध्ये याला कसं रिप्रेझेंट करू शकतो तेही पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. याला एकाच फॉर्म्युल्यामध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू पर्सेंटेज R cos of fire plus minus percentage X sin of fire, where plus stands for lagging power factor load and minus for लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. म्हणजे याला आपण अशा पद्धतीने या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. हे झालं व्होल्टेज रेग्युलेशन इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. म्हणजे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण अशा पद्धतीनं व्होल्टेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली एक्झाममध्ये हा पर्सेंटेज R देतात. म्हणजे R ची व्हॅल्यू आपल्याला 2% दिलेली असते, त्याचबरोबर X ची व्हॅल्यू आपल्याला 2% किंवा 3% दिलेली असते. आपल्याला कॉस फायर म्हणजे पॉवर फॅक्टर अँगल पॉवर फॅक्टर आपल्याला 0.8 किंवा 0.6 असा दिलेला असतो. आपल्याला विचारतात फाइंड द व्होल्टेज रेग्युलेशन फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. मग अशा वेळेस आपल्याला R ची व्हॅल्यू ठेवायची आहे, या पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू ठेवायची आहे, पर्सेंटेज X ची व्हॅल्यू म्हणजे दिली असेल ते ठेवायची आहे. हा साइन फायर आपण कॅल्क्युलेट कसं करतो, जो आपल्याला ॲक्च्युअल मध्ये दिलेला असतो तो आपल्याला पॉवर फॅक्टर अँगल दिलेला असतो. सपोज पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.8 दिलेला असेल, याचाच अर्थ काय हो, हा जो कॉस फायर आहे हा कॉस फायर काय दिलेला आहे 0.8 दिलेला आहे. मग याच्यावरून आपण फायर इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8 करतो आणि हा जो फायर आहे तो फायर आपण कॅल्क्युलेट करतो. हा फायर जनरली 36.86 फॉर 0.8 ला आला असेल तर आपण काय करतो, हा फायरची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण साइन फायर मध्ये ठेवली म्हणजे साइन फायर इज इक्वल टू किती, व्हेन फायर इज इक्वल टू 36.6 ही जर आपण व्हॅल्यू पुट केली तर या ठिकाणी जनरली 0.6 ही व्हॅल्यू भेटते. मग आपल्याला इन जनरल पॉवर फॅक्टर हा 0.8 दिलेला असतो. मग हा जर 0.8 असेल तर साइन फायर इज ऑलवेज 0.8. म्हणजे हे आपल्याला डायरेक्टली रिलेशन किंवा डायरेक्टली आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर पॉवर फॅक्टर हा 0.8 असेल तर साइन फायर किती येतो 0.6. एक्झामसाठी हे IMP आहे, एक्झाममध्ये आपल्याला हे
एक्झाममध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर वगैरे यूज करता येत नाही, त्यामुळे हे जे बेसिक ऑपरेशन आहे किंवा बेसिक व्हॅल्यू आहे साइन 36.6ची ती 0.6 आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. मग हे झालं इन जनरल व्होल्टेज रेग्युलेशन बाबत. ठीक आहे, मग हे व्होल्टेज रेग्युलेशन मॅक्झिमम कधी ऑकर होऊ शकतं आणि झिरो कधी ऑकर होऊ शकतं तेही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग व्होल्टेज रेग्युलेशनच्या फॉर्म्युल्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होतंय बघा. या ठिकाणी फक्त मी इन जनरल फॉर्म्युला या ठिकाणी ठेवतोय, बाकीचे फॉर्म्युले मी काय करतोय या ठिकाणी रफ करतोय. मी 2 फॉर्म्युले या ठिकाणी ठेवतो, त्या 2 फॉर्म्युल्यामधून आपल्याला फर्दर ॲनालिसिस आपल्याला कसं करायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, हा एक आपला बेसिक फॉर्म्युला झाला इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. त्याचबरोबर आपला दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी लिहितोय. दुसरा फॉर्म्युला व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू पर्सेंटेज R cos of phi प्लस मायनस पर्सेंटेज x साइन ऑफ फायर. हा काय झाला माझा दुसरा फॉर्म्युला झाला. व्हेअर प्लस स्टँड्स फॉर लॅगिंग पॉवर फॅक्टर, मायनस स्टँड्स फॉर लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. मग हे जे आहे ते याच्यासाठी आहे. मॅक्झिमम रेग्युलेशन कुठं ऑकर होणार आहे ते आपण आता पाहूया. मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन. मग मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन जनरली कुठं ऑकर होणार आहे आणि कधी ऑकर होणार आहे. जर VS मायनस VRचा हा जर डिफरन्स ज्यादा असेल, जर आपल्याला काय होणार आहे मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन त्या ठिकाणी ऑकर होणार आहे. जर मग असं असेल तर जो पॉवर फॅक्टर असणार आहे आपला मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर्स at leading power factor, maximum voltage regulation occurs at a lagging power factor. म्हणजे लॅगिंग पॉवर फॅक्टर लोडलाच आपलं काय होतं मॅक्झिमम रेग्युलेशन ऑकर होतं. जर मग असं असेल तर पर्सेंटेज किंवा व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू पर्सेंटेज R इंटू कॉस ऑफ फायर प्लस पर्सेंटेज X इंटू साइन ऑफ फायर आपण असं लिहिणार आहे. ठीक आहे, मग हा पर्सेंटेज X इथं काय झालं प्लस साइन आलं का, कारण मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन आपण लॅगिंग पॉवर फॅक्टरला ऑकर होतं. ठीक आहे, जर असं असेल मग त्या मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशनच्या व्हॅल्यू म्हणजे जो फायर्स आहे किंवा जो फायर आहे त्या फायरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, हे जे मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन आपल्याला कुठं ऑकर होतंय ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो याचं डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू काय फायर. जर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय काय टर्म भेटतात हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. हे डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण काय करतो त्याला डी फाय ऑफ VR विथ रिस्पेक्ट टू फायर हे जर आपण 0 ला इक्वेट केलं तर आपल्याला मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशनची त्या ठिकाणी व्हॅल्यू भेटते. मग पर्सेंटेज R या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आहे. पर्सेंटेज R इंटू कॉस फायरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस ऑफ साइन फायर प्लस पर्सेंटेज X इंटू साइन फायरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉस फायर. मग हे जे डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे ह्या डेरिव्हेटिव्हला आपण काय करतो 0 ला इक्वेट करतो. जर मग याला 0 ला इक्वेट करत असेल तर ही पहिली टर्म काय होणार आहे मायनस आहे, ती 0च्या अपोजिट साईडला गेल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजेच पर्सेंटेज R साइन ऑफ फायर प्लस पर्सेंटेज X कॉस ऑफ फायर इज इक्वल टू काय करतोय 0 ला इक्वेट करतोय. जर असं असेल तर आपल्याला काय भेटतंय बघा पर्सेंटेज X कॉस ऑफ फायर इज इक्वल टू पर्सेंटेज R साइन ऑफ फायर आपल्याला भेटतोय. म्हणजे आपण रेशो घेतला साइन फायर डिवाइडेड बाय कॉस फायर इज इक्वल टू काय भेटतंय बघा पर्सेंटेज साइन फायर आपण डिवाइड बाय कॉस फायर घेतला, पर्सेंटेज X राहिला, हा R काय आला डिवाइड मध्ये आला डिवाइडेड बाय पर्सेंटेज R असं आपल्याला भेटतंय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो टॅन फायर आहे तो टॅन फायर कसा भेटतोय बघा पर्सेंटेज X डिवाइडेड बाय पर्सेंटेज R. ठीक आहे, त्यालाच आपण फायर इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ X डिवाइडेड बाय R असं लिहू शकतं. आणि यालाच आपण काय म्हणतो रिसिव्हिंग एंडचा जो पॉवर फॅक्टर अँगल आहे त्याला आपण फायर याला डिनोट करतो. मग हे जे मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन आहे हे मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन कधी ऑकर होणार आहे ज्यावेळेस फायर इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ X बाय R असणार आहे त्यावेळेस ऑकर होणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस पॉवर फॅक्टर हा लॅगिंग नेचरचा असणार आहे त्यावेळेस हे 0 मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर होणार आहे. आणखी एक कंडिशन, जर मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर व्हायचं असेल तर फायर हा जो फायर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे हा फायर
मस्ट बी इक्वल टू थीटा. मग हा थीटा रिप्रेझेंट काय करतोय बघा, हा फायर, आणि या थीटामध्ये डिफरन्स काय आहे बघा, हा जो थीटा आहे हा थीटा काय आहे, इम्पिडन्स अँगल ऑफ ट्रान्समिशन लाईन आहे. ठीक आहे, इम्पिडन्स अँगल ऑफ ट्रान्समिशन लाईन म्हणजे ट्रान्समिशन लाईनचा काय आहे तो इम्पिडन्स अँगल आहे. हा जो फायर आहे हा फायर काय आहे, रिसिव्हिंग एंडचा जो पॉवर फॅक्टर अँगल आहे तो रिसिव्हिंग एंडचा पॉवर फॅक्टर अँगल आहे. ठीक आहे, म्हणजे फायर इज इक्वल टू थीटा ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय होणार आहे, मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी ऑकर होणार आहे. आता झिरो व्होल्टेज रेग्युलेशन कधी ऑकर होणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. आपण मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन बाबत बोललो, आता आपण या ठिकाणी झिरो व्होल्टेज रेग्युलेशन बाबत बोलणार आहे. ठीक आहे, जर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर व्हायचं असेल तर नक्कीच ही जी टर्म आहे VS मायनस VR इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ती झिरो असायला पाहिजे. तर ती झिरो कधी असू शकते बघा, दोघांमधला डिफरन्स झिरो कधी असू शकेल, व्होल्टेज रेग्युलेशन आपण दुसरी टर्म पाहतोय, व्होल्टेज रेग्युलेशन झिरो व्होल्टेज रेग्युलेशन कधी ऑकर होणार आहे. मग ही टर्म पर्सेंटेज VS इज इक्वल काय असायला पाहिजे, VR असायला पाहिजे. जर असं असेल तर पर्सेंटेज R कॉस फायर या ठिकाणी प्लस न घेता आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, मायनस, कारण आपल्याला दोघांमधला डिफरन्स काय करायचा आहे या ठिकाणी झिरो करायचा आहे. या VS आणि VR मधला डिफरन्स जर झिरो करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी मायनस साइन घ्यावं लागेल. जर मग आपण मायनस साइन घेणार असेल तर मायनस साइन कशासाठी येतो, लीडिंग पॉवर फॅक्टर साठी येतं. म्हणजेच झिरो व्होल्टेज रेग्युलेशन, अगेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आली, झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर्स ॲट लीडिंग पॉवर फॅक्टर अँगल. म्हणजे लीडिंग पॉवर फॅक्टर अँगलला काय होतं, झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर होतं. म्हणजेच या ठिकाणी काय लिहू शकतोय बघा, पर्सेंटेज R व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू पर्सेंटेज R कॉस ऑफ फायर प्लस पर्सेंटेज X साइन ऑफ फायर. जर याला आपण झिरो करायचं असेल तर काय करणार आहे, प्लस मायनस घेतला, आणि झिरो करायचं असेल तर आपल्याला काय करायला आहे, या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागणार आहे. जर आपण यांची ॲडिशन घेतली म्हणजे लॅगिंग पॉवर फॅक्टर घेतला तर हे व्होल्टेज रेग्युलेशन झिरो होणार आहे का हो, झिरो होणार नाही. आपल्याला झिरो करण्यासाठी काय करायला लागेल, या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतो, मायनस साइन घेतो. मग मायनस साइन असेल तर पॉवर फॅक्टर कसा आला, लीडिंग आला. म्हणजेच इज इक्वल टू आपण जर झिरो इक्वेट केलं तर आपण काय भेटतंय, पर्सेंटेज R कॉस ऑफ फायर इज इक्वल टू पर्सेंटेज X साइन ऑफ फायर. ही टर्म आपल्याला भेटली. अगेन आपल्याला टॅन फायर काढायचं असेल, टॅन फायर इज इक्वल टू काय भेटणार बघा, साइन फायर डिवायडेड बाय कॉस फायर घेतला तर अगेन आपल्याकडे टर्म राहिली पर्सेंटेज R डिवायडेड बाय पर्सेंटेज X. त्यालाच आपण फायर इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ R डिवायडेड बाय X असं लिहू शकतो. म्हणजेच फायरची व्हॅल्यू जर R बाय X असेल तर या ठिकाणी जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर होणार आहे. मग झिरो व्होल्टेज रेग्युलेशनच्या ठिकाणी जो आपला इम्पिडन्स अँगल असणार आहे तो इम्पिडन्स अँगल, आणि हा जो फायर आहे जे को आपण त्याला लोड अँगल म्हणूया, या दोघांमध्ये डिफरन्स काय असणार आहे किंवा फरक कसा असणार आहे, तर या दोघांमधला डिफरन्स कसा असणार आहे बघा, फायर प्लस थीटा इज इक्वल टू π/2. ज्यावेळेस अशी व्हॅल्यू आपल्याला भेटेल त्यावेळेस जे व्होल्टेज रेग्युलेशन असणार आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन कसं असणार आहे, झिरो व्होल्टेज रेग्युलेशन असणार आहे. मग फायर काय आहे, सपोज माझ्याकडे ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे, याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे, ठीक आहे. या ठिकाणी मी एक लोड कनेक्ट केलेला आहे, या लोड मध्ये सपोज रेजिस्टन्स असेल, ठीक आहे, याचा काहीतरी इंडक्टन्स असेल, ठीक आहे, हा VS असेल, हा IS असेल, हा अगेन R असेल, हा L असेल. ही जे ट्रान्समिशन लाईन आहे ह्या ट्रान्समिशन लाईनचा जो इम्पिडन्स आहे त्या इम्पिडन्सला आपण काय म्हणतो, इम्पिडन्स अँगल थीटा असं म्हणतो. हा जो लोड आहे RL, हा जो लोड कनेक्ट केलेला आहे ह्या लोडचा जो अँगल आहे या लोड अँगल आपण काय म्हणतो, रिसिव्हिंग एंडचा लोड अँगल असं म्हणतो, ठीक आहे. मग लोड अँगल आणि इम्पिडन्स अँगल किंवा रिसिव्हिंग एंडचा अँगल फायर, आणि हा काय झाला, इम्पिडन्स अँगल ऑफ ट्रान्समिशन लाईन. ह्या ट्रान्समिशन लाईनचा हा इम्पिडन्स अँगल थीटा झाला. मग कंडिशन फॉर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन काय आहे बघा, हा इम्पिडन्स अँगल प्लस लोड अँगल इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, π/2 यायला पाहिजे. ही इम्पॉर्टंट कंडिशन या ठिकाणी आहे जे की आपले व्होल्टेज रेग्युलेशन झिरो ऑकर होण्यासाठी. मग झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर्स ॲट
लीडिंग पॉवर फॅक्टर. मग आणखी याच्यामध्ये काय कन्सेप्ट येतो, या व्होल्टेज रेग्युलेशन या कन्सेप्टमध्ये आपण पाहिलं मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन लॅगिंग पॉवर फॅक्टरला ऑकर होणार आहे, झिरो व्होल्टेज रेग्युलेशन लीडिंग पॉवर फॅक्टरला ऑकर होणार आहे. मग जर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन लीडिंग पॉवर फॅक्टरला ऑकर होणार असेल तर काय कन्सेप्ट आहे बघा, मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ऑलवेज ऑकर्स ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टर. म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ऑलवेज कुठं ऑकर होणार आहे, लॅगिंग पॉवर फॅक्टरला ऑकर होणार आहे. मग मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर होत असेल तर जो इम्पिडन्स अँगल आहे तोच लोड अँगल एवढा असायला पाहिजे, म्हणजे थीटा इज इक्वल टू फायर, थीटा आर किंवा फायर असायला पाहिजे. त्यावेळेसच जो माझा व्होल्टेज रेग्युलेशन असेल तो मॅक्झिमम असेल. ठीक आहे. त्याचबरोबर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर्स ओनली ॲट लीडिंग पॉवर फॅक्टर. म्हणजे फक्त लीडिंग पॉवर फॅक्टरला झिरो रेग्युलेशन ऑकर होऊ शकतं. लॅगिंग पॉवर फॅक्टरला झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ऑकर होणार नाही. त्याचबरोबर जे व्होल्टेज रेग्युलेशन असते ते व्होल्टेज रेग्युलेशन मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो फॉर लीडिंग पॉवर फॅक्टर लोड. म्हणजे लीडिंग पॉवर फॅक्टर लोडसाठी काय होऊ शकतं, जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन कसं असू शकतं, पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं आणि झिरो पण असू शकतं. पण लीडिंग पॉवर फॅक्टर लोडमध्ये मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. हे इम्पॉर्टंट कन्क्लुजन व्होल्टेज रेग्युलेशनच्या बाबतीमध्ये झालं. त्याचबरोबर जे ट्रान्समिशन लाईनची जी इफिशियन्सी असते त्या इफिशियन्सीबाबत जर बोलायचं झालं तर त्या इफिशियन्सीबाबत आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. आणि शॉर्ट ट्रान्समिशन लाईन हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला या ठिकाणी आपण फुल स्टॉप देणार आहे. ठीक आहे. ट्रान्समिशन लाईनची जी दुसरी टर्म असते त्याला आपण काय म्हणतो, इफिशियन्सी असं म्हणतो. मग इफिशियन्सी आपण पाहिले, इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस इंटू 100%. म्हणजे आपल्याला हे पर्सेंटेज इफिशियन्सी भेटली. मग आउटपुट ऑफ ट्रान्समिशन लाईन काय असणार आहे, ट्रान्समिशन लाईनच्या आउटपुटला काय असणार आहे, आपल्याला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज असणार आहे, रिसिव्हिंग एंड करंट असणार आहे जो की IR डिनोट करतो आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंड करंट मधला अँगल असणार आहे ज्याला आपण लोड अँगल म्हणतो किंवा त्याला आपण फायर अँगल असं म्हणतो. म्हणजेच हे जे आउटपुट आहे त्याला आउटपुटला आपण आउटपुट पॉवर असं म्हणूया. ठीक आहे. आउटपुट पॉवर इज इक्वल टू काय असणार आहे, VR IR इंटू कॉस ऑफ फायर असणार आहे. ठीक आहे. ही झाली रिसिव्हिंग एंडची पॉवर. ठीक आहे. सिमिलरली लॉसेस काय असणार आहे, तो ट्रान्समिशन लाईन मध्ये जे लॉसेस असतात ते लॉसेस आपण ओहमिक लॉसेस त्यांना असं म्हणतो. का म्हणतो, कारण जे लॉसेस ऑकर होतात ते लॉसेस कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समुळे ऑकर होतात. मग जर कंडक्टरला जे मटेरियल यूज केलेलं असतं आपण त्या मटेरियलला आपण काय नाव असतं, ॲल्युमिनियम हे मटेरियल यूज केलेलं असतं. जर ॲल्युमिनियम हे कंडक्टर मटेरियल यूज केलं असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी कॉपर लॉस असं म्हणू शकत नाही, त्याला आपण ओहमिक लॉस अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ओहमिक लॉसेस असं म्हणतो. मग ते ओहमिक लॉसेस कुठले असणार आहे, तो I²R हे लॉसेस आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. मग जर असं असेल तर ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी काय घेणार आहे आपण, ट्रान्समिशन लाईनच्या इफिशियन्सी बाबत आउटपुट पॉवर काय असणार आहे, VR IR cos ऑफ फायर डिवायडेड बाय VR IR cos ऑफ फायर. म्हणजे काय आहे, आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस I² इंटू R इंटू 100 जर केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, ही इफिशियन्सी भेटणार आहे. दिस इफिशियन्सी फॉर सिंगल फेज लाईन किंवा सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन.